अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच बोलतील असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। धनंजय मुंडेंच्या प्रतिक्रियेनंतर आता आमदार संदीप क्षीरसागर काय बोललेत आपण पाहूया। अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरपंच हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडे आणि अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील। राजीनामा घेतील असं अपेक्षा व्यक्त केलेली आहे क्षीरसागर यांनी। वळूया पुढच्या बातमीकडे। सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपचाच गोटात असेल असं राऊत म्हणाले। वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत असा आरोप देखील राऊत यांनी केलाय। अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते। सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांच्याही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर। त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। दुसरीकडे आमदार रोहित पवारांनी देखील निशाणा साधलेला आहे। कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक वॉर्ड रिकामा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच गुन्हेगारांना वाचवण्याचा ठेकाच घेतल्याची ठाम भावना महाराष्ट्राच्या जनतेची झालेली आहे असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय। वाल्मिक कराडला खास ट्रीटमेंट देण्याचं काम सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे करत असल्याची चर्चा आहे। आरोपी कराडला आराम करता यावा यासाठी हॉस्पिटलमधील एक अख्खा वॉर्ड रिकामा करण्यात आला, हे दुर्दैवी आहे। त्याबरोबरच थोरातांवर ठराविक पद्धतीनं अहवाल सादर करण्यासाठी दबाव टाकला गेला असल्याची व तो कोणी टाकला याविषयी शंका व्यक्त आहे। मुळात आरोपी कराडला खरंच आरोग्याची तक्रार असेल तर त्याच्यावर केएम सारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात यायला हवे। पोलीस खात्यातील आधी हेमंत कदम आणि आता शीतल कुमार बल्लाळ यांच्यासारखे अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहून आरोपींची ज्या प्रकारे मदत करतायत यावरून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का असा प्रश्न सामान्यांमध्ये उपस्थित होतोय। पारदर्शक पद्धतीने सर्व तपास चालवावा आणि त्याबरोबर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास देखील वेगाने पूर्ण करावा अशी सरकारला विनंती असं ट्विट आमदार रोहित पवारांनी केले। याच प्रकरणातील आणखी एक बातमी। सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता। त्यावर आता सौरभ भोंडवेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली। सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला। डॅम उखांडा या ठिकाणी घटना घडली। हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं। तर ही जी घटना आहे पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही। तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा। आता पुढच्या बातमीकडे। पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची 10,000 पदं
भरली जाणार आहेत. राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचं ओझं वाढलं आणि त्यामुळेच पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी आता पुण्यात पोलिसांची अहोरात्र गस्त असणारे COP24 या उपक्रमांतर्गत 726 पोलीस गस्त घालणार आहेत. हे कर्मचारी 21 ते 30 वयोगटातील असल्यानं तत्पर सेवा देण्यास सक्षम आहेत. 12 तासाच्या 2 शिफ्टमध्ये हे पोलीस काम करतील. सोमवारी वक्फ बोर्डासोबत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीची बैठक झाली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून वक्फ संदर्भात आलेल्या सुधारणांवर चर्चा झाली. यात सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सुधारणांपैकी 12 सुधारणा मंजूर झाल्या तर विरोधकांच्या मात्र सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्या. केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत आणि या योजनेत आता 15 फेब्रुवारी नंतर या रेशन धारकांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना ई-KYC करणं अनिवार्य केलं होतं. त्यामुळे ज्या लोकांनी ई-KYC केलं नाही त्यांना रेशन मिळणार नाही. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना ई-KYC करणं आता आवश्यक झालं. राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच रेडी रेकनरच्या दरात सुधारणा होते. त्यातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्याच्या तिजोरीत 75,000 कोटींचा महसूल जमा होण्याची सरकारला अपेक्षा आहे. कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँड परिसरात शिवसेनेनं चक्काजाम आंदोलन केलं. एसटीची भाडेवाढ त्वरित रद्द करावी आणि एसटीला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गट सोलापुरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. ठाण्यातील खोपट आगार या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. एसटी महामंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केले. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वेनं अहमदाबादमधील कोल्डप्ले कार्यक्रमासाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या. मात्र दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाड्या चालवण्यात रेल्वेनं नकार दिला आहे. त्यामुळे संमेलनासाठी आयोजकांना 50 लाख भरून रेल्वे गाडी आरक्षित करावी लागली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 17 एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. मे महिन्यात देशांतर्गत सेवा आणि जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होतील. दरम्यान 150 उड्डाणं मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार. त्यानंतर मुंबई विमानतळाचं एक टर्मिनल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात एक बाईक रायडरचा अपघात झाला. हा भयंकर अपघात मोबाईलमध्ये कैद झालाय. बाईकचा चक्काचूर झाला तर दुचाकीस्वार जखमी झालाय. अनेक बाईक रायडर्स लोणावळ्यात बाईक रायडिंग करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे अपघाताचं प्रमाण इथे वाढलेलं आहे.
टॉप 50 नंतर एक महत्त्वाची बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीत जीबीसी ड्रोनचा आढावा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेला आहे. शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करा अशी सूचना करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आता प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत, कारण रुग्णांची संख्या 100 पार गेलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे. प्रशासनाला आदेश दिलेले आहे. कॅबिनेटमध्ये आता जीबीएस सिंड्रोमचा आढावा घेण्यात आलेला आहे. शासकीय रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करा अशी देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. जो काही नवीन एक आजार आहे, या आजाराबद्दल आणि त्यातल्या त्यात विशेषतः पुणे शहरामध्ये त्याचे पेशंट्स वाढले, त्यामुळे साहजिकच आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याची वस्तुस्थिती नागरिकांच्यापर्यंत पोहोचणं आणि जी आवश्यक आहे ती काळजी सर्वांनीच घेणं या उद्देशानं खरं म्हणजे कॅबिनेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची सविस्तर सेक्रेटरी महोदयांनी कॅबिनेटला अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयाची माहिती दिली. त्यामध्ये मुख्यतः रुग्ण हे खडकवासला क्षेत्रातल्या 5 किलोमीटर परिसरातले आहेत. खडकवासला भागातल्या नांदेड गाव जे आहे त्या विहिरीतून जो पाणी पुरवठा होतोय त्या भागामध्ये मुख्यतः केसेस असल्याचं दिसून आलेलं आहे. कॅबिनेटमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. जीबीएसचं राज्यात थैमात आहे. 111 रुग्ण आहेत. पुण्यामध्ये 17 व्हेंटिलेटरवर आहेत. नागपूरमध्ये देखील 6 रुग्ण आहेत. 1 व्हेंटिलेटरवर आहे, 1 ICU मध्ये उपचार सुरू आहेत. कोल्हापूरमध्ये देखील 2 रुग्ण आहेत. सोलापूरमध्ये देखील 2 संशयित रुग्ण आहेत. अटल सेतूनं प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी आहे. अटल सेतूसाठी 250 रुपये टोल कायम राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आहे. पुढील 1 वर्षासाठी आता 250 रुपये टोल आकारला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आहे. अटल सेतूसाठी आता 250 रुपयाचा टोल असणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. अटल सेतूनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. 250 रुपयांचा टोल कायम राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अटल सेतूच्या बातमीनंतर राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. धाराशिवच्या भूम तालुक्यातील माणकेश्वर इथल्या ऐतिहासिक महादेव मंदिर आणि लक्ष्मी आई मंदिरादरम्यान संरक्षण भिंत बांधली गेलेली आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होत असल्यानं भिंत हटून गेट बांधण्याची मागणी केली जाते. या मागणीसाठी अंधारे महाराज यांनी आमरण उपोषण सुरू केलं. येरवडा येथील हद्दीत जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. 9,270 ही रोख रक्कम तसंच 2 मोटरसायकल आणि 8 मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केले. एकूण 1,05,000चा मुद्देमाल जप्त केलाय. मटका मालक बंटी मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. भुसावळ येथे 1 रेशन कार्ड 1 साडी या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते करण्यात आलेला. या प्रसंगी लाभार्थी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. या योजनेअंतर्गत राज्यातील 24,87,375 अंत्योदय शिधापात्र धारक लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11,881 घरकुलं उभारण्याचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले. दरम्यान बेघर कुटुंबांना घर उभारण्यासाठी 1,20,000, शौचालय उभारण्यासाठी 12,000 तर पाया खोदण्यासाठी मजुरी असे मिळून 1.5 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हत्येच्या प्रयत्नात मालेगावमधील 2 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढलेला आहे. त्यातील 1 आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळाले, तर आरोपी पळून जात असताना व्हिडिओ आता समोर आलेला आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पतीनं फिरायला घेऊन जाण्यास नकार दिल्याच्या रागातून पत्नीनं 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केले. प्लॅस्टिकच्या पाईपनं 3 वर्षाच्या मुलाला मारहाण केले. वडिलांच्या तक्रारीवरून आता घाटकोप पोलीस ठाण्यात मुलाच्या आईवर गुन्हा दाखल झालाय. मुलाला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रिकेट खेळणं एका युवकाच्या जीवावर बेतलेलं आहे. कोपर गावातील सागर वजे याचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी सागरनं 2 चेंडूंवर 2 षटकार मारले. मात्र 3रा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि सागरचा जागीच मृत्यू झाला.
आणि आता झिशान सिद्दीकी यांचा खळबळजनक दावा आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आमदार झिशान सिद्दीकीने खळबळजनक दावा केला. झिशान सिद्दीकीने पोलिसांना दिलेल्या जबाबात 12 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव घेतल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिली. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकीने केलाय. मात्र सिद्दीकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झिशान यांनी म्हटलेलं आहे. एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच हत्या झाल्याचा दावा देखील झिशान यांनी केलाय. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या विष्णोई गँगनंच केली या दाव्यावर मुंबई पोलीस मात्र ठाम आहेत. बघा, झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेला जबाब आपण पाहूया. वडिलांनी झोपडपट्टीवासियांना पाठीशी घालून शत्रू केलं. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्सवर आरोप आहेत. मुंद्रा बिल्डरच्या पुनर्विकास प्रकल्पावर कंबोजना चर्चा करायची होती. हत्येच्या दिवशी वडिलांच्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव. झिशाननं मोहित कंबोज यांच्यावर आरोप मात्र केले नाहीत. दरम्यान बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिले. जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं. और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए. और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. दरम्यान हे जर खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेने दिली. तपास चुकीच्या दिशेनं जातोय अशा पद्धतीनं भूमिका झिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे. झिशान सिद्दीकींच्या खळबळजनक आरोपानंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. महाकुंभमेळ्यात शाहरुख खान गेलाय, शाहरुखनं महाकुंभात स्नान केलंय असा दावा करणारा एक मेसेज आणि त्याचे काही फोटो देखील व्हायरल केले जात आहेत. भगवे वस्त्र परिधान केल्याचे फोटो दिसतंय, मात्र खरंच शाहरुख महाकुंभात गेला होता का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आले, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. महाकुंभमेळ्यात शाहरुख खान, भगव्या वस्त्रात महाकुंभात स्नान, व्हायरल फोटो मागचं सत्य काय? बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान महाकुंभमेळ्यात भगवं वस्त्र परिधान करून पोहोचलाय. त्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले असून रेसलर सोबत शाहरुख खान महाकुंभात स्नान करण्यासाठी गेल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच शाहरुख खान भगवं वस्त्र परिधान करून महाकुंभमेळ्यात गेलाय का? काय आहे या फोटो मागचं सत्य? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात अमेरिकी रेसलर्स रोमन रेस आणि रोंडा रावजी सोबत भगवं वस्त्र परिधान करून शाहरुख खान सहभागी झालाय. त्यानं त्याचे फोटोही शेअर केलेत. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाकुंभ होतोय. आतापर्यंत कोट्यवधींच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यात सहभागी झालेत. सगळ्यात मोठं कुंभ असून 144 वर्षांनंतर इथं आयोजन होत असल्याचं म्हटलंय. या कुंभमेळ्यात बिझनेसमन, सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ममता कुलकर्णीनं तर संन्यास घेतला. यासोबतच सपना चौधरी, रेमो डिसूजानंही कुंभामध्ये स्नान केलं.
मात्र शाहरुख खान महाकुंभात गेल्याचं कुठेही दिसलं नाही. तशी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील माहिती नाही. त्यामुळं आम्ही या फोटोची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. शाहरुख खान महाकुंभात गेलेला नाही. भगवं वस्त्र परिधान केल्याचा फोटो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आलाय. अमेरिकन रेसलर्स आणि शाहरुख कुंभात गेल्याचा दावा खोटा आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी एआय फोटो व्हायरल करण्यात आलाय. आता एआयच्या माध्यमातून असे अनेक फोटो व्हायरल केले जात आहेत. मात्र काहींना ते लगेच ओळखणं शक्य होत नाही आणि यावरूनच सोशल मीडियावर चर्चा होऊन पुढे वाद निर्माण होतात. मात्र आमच्या पडताळणीत शाहरुख महाकुंभात गेल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.